दुनिया अभी कोरोना के जख्मों से पूरी तरह उबर भी नहीं पाई थी कि एक और घातक वायरस हंता वायरस ने दस्तक दे दी है। हंटा व्हायरस काही पुढची महामारी असणार आहे का? सोशल मीडियावर सध्या चर्चांना उधाण आले, पण एक डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, अजिबात घाबरू नका, कारण हे कोविड सारखं होणार नाहीये. सध्या अटलांटिक महासागरातील यमी होंडेस नावाच्या क्रूज शिपवर हंटा व्हायरसचा जो आउटब्रेक झालेला आहे, त्यामुळे जगभरामध्ये चिंता व्यक्त केली जाते. काही प्रवाशांना यात दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे. हा व्हायरस नेमका पसरतो कसा? हा व्हायरस कोविड सारख्या साध्या बोलण्यातून किंवा हवेतून सहजासहजी पसरत नाही. हा पसरतो प्रामुख्याने संक्रमित उंदीर किंवा रोडंट्स यांच्या विष्ठांनी लगवितो. जेव्हा आपण एखादी बंद खोली किंवा जुनं कोठा साफ करतो, तेव्हा तिथल्या धुळीवाटे हे विषाणू आपल्या श्वासात जाऊ शकतात. मग या व्हायरसची एवढी चर्चा का होते? कारण या आउटब्रेकमध्ये एंडरस्ट्रेन चा संशय आहे. हा हंटा व्हायरस असा दुर्मिळ प्रकार आहे जो माणसाकडून माणसाला पसरू शकतो, पण पुन्हा एकदा लक्षात घ्या, यातली खूप जवळचा संपर्क असावा लागतो. त्यामुळे याचं रूपांतर कोविड सारख्या महाभयंकर महामारीत होण्याची शक्यता खूपच कमी आहे. लक्षणे काय आहेत? सुरुवातीला साध्या तापासारखी लक्षणे दिसतात, अंगदुखी, थंडी वाजणं आणि थकवा. पण जर संसर्ग वाढला आणि फुफ्फुसात परिणाम झाला तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. घाबरायचं नाहीये, पण काळजी नक्कीच घ्यायची आहे. घराभोवती उंदरांचा वावर रोखा. जुन्या बंद जागा किंवा स्टोअर साफ करताना मास्क लावल्याशिवाय करू नका. आणि मुख्य म्हणजे सोशल मीडियावर अफवांना बळी पडू नका. सावधान राहा, पण चिंता करू नका. ही महत्वाची आणि योग्य माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून विनाकारण भीती पसरणार नाही. आणि अशाच मेडिकल ॲक्युरेट माहितीसाठी माझा पेज नक्की फॉलो करा. थँक्यू.